या सकल ब्रह्मांडामध्ये खरं आणि एकमेव नातं आपलं कोणाशी असेल तर ते फक्त परमपित्या ईश्वराशीच आहे, इतर कोणाशीही नाही. इतर कोणाशी आपलं नातं आहे हा आपला भ्रम असतो. कालमानामध्ये उत्पन्न झालेल्या गोष्टी कालमानाबरोबर नष्ट होत असतात आणि मग ही नाती जी उत्पन्न झालेली आहेत कालमानामध्ये तीही कालमानामध्ये बदलत बदलत नष्ट होत राहणार असतात. ईश्वर ही एकमेव गोष्ट या सकल ब्रह्मांडामध्ये अशी आहे की जिला नाश नाही, जी अनंत आहे, जी आधीपासून अंतापर्यंत कायम राहणार आहे. आणि अशा कायम राहणाऱ्या तत्वाबरोबर, एनर्जीबरोबर आपलं जे नातं असणार आहे तेही कायम राहणारच असणार आहे. इतर सर्व नाती काल सापेक्ष असतात हे आपण कळूनच घेतलं पाहिजे.